लाडक्या बहिणींनो, तुमच्याही बँक खात्यात अजून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत का? तुम्हालाही व्हॉट्सअपवर असे मेसेज येत आहेत का की आता सर्व बहिणींना एकत्र 6,000 रुपये मिळणार आहेत? तर थांबा, या खोट्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला हप्ता जमा होण्याची 100% खरी, अचूक आणि शासनाची अधिकृत माहिती देणार आहे. अखेर तो GR कधी येणार आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार हे आज आपण पुराव्यासह पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे मुद्दे कव्हर करणार आहोत. पहिला म्हणजे हप्त्याला उशीर का झाला आणि शासनाचा निर्णय अधिकृत GR कधी प्रसिद्ध होणार, आणि दुसरा आहे जानेवारी महिन्याचे पैसे कधी कोणाला मिळणार, कधी आणि कोणाला मिळणार, आणि तिसरं म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांच्या थकीत हप्त्यांचं काय. चौथं म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या एकत्र 6,000 रुपये मिळणार या बातमीमागचं नेमकं सत्य काय आहे, ही बातमी खरी का खोटी, खरं 6,000 रुपये येणार आहेत का फक्त 1,500 रुपये येणार आहेत, आणि पाचवं म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचे पैसे खात्यात येण्याआधी कोणती अत्यंत महत्त्वाची कामे तुम्हाला आजच पूर्ण करायची आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण 5 मुद्दे, हे सगळे 5 मुद्दे आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज मी एक अतिशय आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक बहिणींच्या मनात एकच प्रश्न होता. तो प्रश्न काय आहे तर तो नेमका हप्ता, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार, हप्ता कधी जमा होणार, हप्ता आमच्या बँक खात्यात कधी जमा होणार, हा प्रत्येक बहिणीच्या मनातला प्रश्न आहे. तर बहिणींनो, आता या प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वेळ आता जवळ आली आहे. तर ती वेळ काय आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार कधी आहेत, हे आपण बोलणार आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरं भेटणार आहेत. तर मित्रांनो, आता प्रतीक्षेला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची वेळ आता जवळ आली आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की हप्ते वितरणासंदर्भात शासकीय मान्यता म्हणजे GR अद्याप प्रसिद्ध का झालेला नव्हता. तर याचं मुख्य कारण म्हणजे शनिवार आणि रविवार हे सलग 2 दिवस शासकीय सुट्टीचे दिवस होते. म्हणजे शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी, शासनाची सरकारी सुट्टी असते, त्यामुळे मधीच हे शनिवार आणि रविवार आले, त्यामुळे प्रशासकीय कामकाज थांबले. म्हणजे ह्या दिवशी प्रशासनाचं कामकाज थांबलेलं असतं, सुट्टी असल्यामुळे कामं होत नाहीत. मात्र आता सुट्ट्या संपल्या आहेत. म्हणजे आज सोमवार आहे आणि आजपासून कोणत्याही क्षणी जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय अधिकृत GR प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे आज सोमवार आहे, काल शनिवार रविवार होता म्हणून GR आलेला नाही, परंतु आज सोमवार आहे, त्यामुळे आज कधीही GR प्रसिद्ध होऊ शकतो. आणि आता प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही प्रक्रिया कशी असेल ते नीट समजून घ्या. सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा हप्ता त्या सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला जाईल ज्यांच्या आधी सर्व हप्ते वेळेवर आले आहेत. म्हणजे मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आधी जर पैसे आलेले आहेत तर तुमचे हप्ते हे वेळेस देखील थांबणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर ज्या बहिणींना काही तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, तुम्ही नीट वाचून घ्या. इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तर तुम्ही नीट वाचून घ्या, इथं काय लिहिलेलं आहे. तर ज्या बहिणींना काही तांत्रिक अडचणींमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही, अशा सर्व राहिलेल्या पात्र बहिणींना त्यांचा तो थकीत हप्ता दिला जाणार आहे. तुम्ही पाहत आहात की म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की काय लिहिलं आहे की थकीत हप्ता दिला जाणार आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला स्पष्ट करायची आहे, ती सर्वांनी नीट ऐकावी. सध्या सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की सर्व महिलांना एकदम 6,000 रुपये मिळणार आहेत. तर हे साफ चुकीचं आहे. सर्वांना एकत्रित 6,000 रुपये मिळणार नाहीत. जानेवारी महिन्याचा हप्ता सर्वांना स्वतंत्रपणे दिला जाईल आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ प्रतिबिंबित आहे फक्त त्यांनाच त्या राहिलेल्या महिन्यांचे पैसे मिळतील. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा चुकीच्या तारखा आणि अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. म्हणजे 6,000 रुपये किंवा काय असलं लक्षात घेऊ नका, ही फक्त अफवा आहेत. तुमच्या खात्यात तुमचे जर 6,000 रुपये राहिलेले असतील, म्हणजे रखडलेले असतील 3-4 हप्ते, तर तुम्हाला तेवढे पैसे येणार आहेत. आणि जर तुमचे 1,500 रुपये राहिले आहेत, मागच्या महिन्यात तुम्हाला हप्ता भेटला, तर ह्या महिन्यात देखील तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहेत. त्यामुळे 6,000 आणि 10,000 ही लक्षात घेऊच नका तुम्ही, कारण जर तुमचे पैसे प्रत्येक महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 येतात, ह्या महिन्यात देखील 1,500 रुपयेच येणार आहेत. 2,000, 3,000, 6,000 येणार नाहीत. म्हणजे असल्या अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नका. आता तुम्ही म्हणाल की पैसे नक्की कोणत्या तारखेला येतील. तर मित्रांनो, पुढील आठवड्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि शासनाचा प्रयत्न असा आहे की या अधिवेशनापूर्वी लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण व्हावी. म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये
आता पुढच्या आठवड्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. आधी अजितदादा हे अर्थसंकल्प सादर करत होते, परंतु आता सुनित्रा वहिनी आहेत, परंतु ह्यावेळेस अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि शासनाचा प्रयत्न म्हणजे अधिवेशनामध्ये काय होतं ते आपण पाहूयात. आणि ह्या अधिवेशनाच्या आधी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी एक सरकारने काळजी घेतलेली आहे. त्यामुळे याच चालू आठवड्यामध्ये लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. म्हणजे या चालू दिवशी चालू आठवड्यामध्ये फेब्रुवारीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये किंवा 6,000 रुपये जेवढे तुमचे राहिलेले आहेत तेवढे. पण या पैशांपासून तुम्ही वंचित राहू नये म्हणून तुम्हाला एक काम तातडीने करायचे आहे. सर्व पात्र लाडक्या बहिणींनी आजच आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का, आपले बँक खाते ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आहे का याची खात्री करून घ्यावी. म्हणजे तुमचं जर बँक आधारशी लिंक आहे का नाही हे चेक करा. जर नसेल तर आधारशी बँक कार्ड म्हणजे बँक खातं आधारशी लिंक करा आणि तुमचं खातं ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आहे का नाही हे चेक करा. नसेल तर सक्रिय करून घ्या याची खात्री करून घ्या. आणि जर तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल किंवा काही अडचण असेल तर ते लगेच संबंधित बँक किंवा जवळच्या सेतू केंद्राशी संपर्क साधावा. म्हणजे तुमचं जर आधार बँकशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या, जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क साधा आणि आधार कार्ड आणि बँक लिंक करून घ्या, जेणेकरून शासनाकडून हप्ता जमा होताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. जर तुम्हाला अडचण येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही कामं करून घ्या. कारण पैसे येताना ही सगळ्यात जास्त अडचण करत आहे की तुमचं बँक लिंक नाही, त्यामुळे डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. त्यामुळे ही मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जेणेकरून शासनाकडून हप्ता जमा होताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये त्यासाठी तुम्हाला ही सर्व कामे करून घ्यायची आहेत. तर बहिणींनो थोडीशी प्रतीक्षा अजून करावी लागेल, पण ही प्रक्रिया आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. म्हणजे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि हे पैसे टाकायची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात ह्या आठवड्यामध्ये. जसा शासनाचा अधिकृत GR प्रसिद्ध होईल तशी सर्वात आधी स्पष्ट आणि माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणजे आता पैसे तर तुमच्या खात्यामध्ये येणारच आहेत, फक्त तुम्ही बँक आधारशी लिंक आहे का नाही ते चेक करून घ्या. तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला वाटतं 6,000 यावे तर 6,000 रुपये देखील येणार. पण जर तुमचे चालू महिन्याचे, ह्याच्या मागच्या महिन्याचे आणि त्याच्या पण मागच्या महिन्याचे जर पैसे असे 3-4 महिन्याचे पैसे जर थांबलेले असतील, रखडलेले असतील तर ते तुम्हाला एकदमच पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. फक्त तुमचं काय पाहिजे तर आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे, KYC पूर्ण पाहिजे आणि बँक म्हणजे सक्रिय तुमचं अकाउंट पाहिजे, बँक अकाउंट ॲक्टिव्ह पाहिजे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कारण वरून सोडले ना पैसे तर लगेच तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुमचं डेबिट स्टेटस अनेबल पाहिजे म्हणजे चालू पाहिजे. म्हणजे वरून सरकारने पैसे सोडलं की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येऊन थांबले पाहिजेत. तर पैसे वरून सरकार सोडतं पण तुमच्या काहीतरी बँकेचा प्रॉब्लेम असतो, सर्व डाऊन असतं, त्यामुळे तुमच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाहीत. त्यामुळे 2 दिवस विलंब होतो. पण जर तुमच्या फक्त ह्याच महिन्याचा हप्ता राहिला आहे तर तुम्हाला फक्त ह्या चालू महिन्याचे फक्त 1,500 रुपये येणार आहेत. जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण जर तुमचे 2 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत तर 1,500 3,000 रुपये येणार आहेत 2 महिन्याचे. जर तुमचे 4 महिन्याचे पैसे राहिले असतील तर 6,000 तुम्हाला कधी येणार तर जेव्हा 6 म्हणजे 4 महिन्याचे पैसे रखडलेले आहेत 1,500 3 आणि 3 6,000 रुपये तुम्हाला येणार जर तुमचे 2 महिन्याचे पैसे राहिलेले असतील तर. अन्यथा तुमच्या खात्यामध्ये फक्त चालू महिन्याचे 1,500 रुपये येणार आहेत. त्यामुळे जास्त तुम्ही अपेक्षा ठेवू नका. जेवढे तुम्हाला महिन्याला आहेत म्हणजे महिन्याला तुम्हाला काही होऊ द्या, रखडलं पैसे येणार तर जास्त आलं तर प्रत्येक महिन्याला फक्त 1,500 रुपयेच भेटत आहेत. 1,500च्या मानानं तुम्हाला 1,500 रुपयेच भेटणार आहेत. त्यामुळे मित्रांनो थोडासा संयम ठेवा, थोडा वेळ लागेल पण तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा होणार आहेत. आणि मित्रांनो जर अशी कोणती GR प्रसिद्ध झाला ना तर अशी कोणती नवीन बातमी आली त्याची सर्वात आधी आणि स्पष्ट माहिती मी तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून नक्की पोहोचवेन आणि पोहोचवत आहे. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. आणि ही महत्त्वाची माहिती खरी आणि माहिती आपल्या ओळखीतील ही माहिती आपल्या ओळखीतील सर्व पात्र लाडक्या बहिणीपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होणार नाही आणि सर्वांना योग्य माहिती मिळेल. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी सर्वात आधी आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो साईडला एक हाईप म्हणून आहे, ते हाईपवरती क्लिक करून आपल्या चॅनल तुम्ही हाईप करू शकता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.